एखादं भुजबीत तर नसावं. म्हणलं का रे आवाज आला ना म्हणलं, पण कसं तरी काहीतरी वाटलं. ठीक आहे म्हटलं, मला भाग झाला असेल. पुन्हा काही वेळ गेला आणि खालून आवाज आला, अरे ती सातारी भाषा. मग दोघांना कळालं की खाली कुणीतरी आपल्याला सांगते जोर सोडा, पण आपल्याला निर्णय घेता येणार नाही, आपल्या वरिष्ठांना कळवावं लागेल. मग त्याने वरिष्ठांना मोबाईल केला. मोबाईल तुम्ही म्हणाल त्या काळात मोबाईल होता का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेरांनी जासूदांनी बनवलेला मोबाईल होता. एक विशिष्ट प्रकारची शीळ वाजवली, वरिष्ठांना कळालं घुसुटीच्या बुरुजाच्या बाजूला काहीतरी गडबड आहे. त्यालाही निर्णय घेत होता. गडकऱ्याला त्यानं मोबाईल केला. कसा केला? कोकिळ कुंजन करू लागला. रात्री कधीही कोकिळ कुंजन करत नाही. त्या गडकऱ्याला कळालं काहीतरी गडबड आहे. तो गडकरी 50 धारकरी म्हणजे शस्त्रधारी मावळे घेऊन आला आणि रामाला विचारलं, रामा काय खालून आवाज येतो, जोर सोडा. मग सोड ना, हे एकटाच येणार आहे. आपण इथं 50 आहेत आणि अंधारामध्ये लपवून ठेवलेले आहेत, काय चिंता करू नको, सोड जोर. त्यांनी जोर सोडला, वरून पकडला, मारला, तोराला पकड. लग्न झालं का तुमचं? दुसरं करायचंय का? खूप चांगलं करतो बरं का ऑपरेटिंग. एकदा त्याच्याकरता काय त्या वाट राखावी बहुतांची अंतरी भाजी होते. चला मी कशा करता सांगतो. दोर साडला, महादेवला वर घेतला. आता जास्त वेळ आहे. सज्जा कोटीमध्ये घेऊन आले, महाराजांना मंदिरात उठवलं. महाराज त्या कळालं नाही त्या किल्लेदाराला आणि महाराजांच्या मावळ्यांना सुद्धा की हा कोण आहे. कुणीतरी दुश्मन असावा म्हणून पकडून आणला, तोंड बांधून महाराजांच्या समोर उभा केला. तोंड सोडलं. महाराज त्याच्याकडे पाहिलं. महाराज घालातल्या घालात हसले. महाराजांनी सगळ्यांना सांगितलं तुम्ही निघून जा आपलाच. तो राजांचा गुप्तहेर महादेव होता. मग महादेवनं सगळं सांगितलं. राजे सुटायचं असेल तर एकच वाट आहे, एक घड आहे अशी. ज्या वेळेला धोधो पाऊस पडतो त्यावेळेला घडीवर असणारे मेट म्हणजे सैनिकांचं ऊन वाऱ्यापासून रक्षण करण्याकरता बांधलेली छप्पर ती बाजूला घेतली जातात. धोधो पाऊस पडत असाल तर त्या मेट्यातून जायला मिळेल दुसरी वाट. आणि दिवस कुठला उजळणं माहितीये का? पाऊस यायला पाहिजे होता. आणि बांधवांनो 12 जुलै 1660 आषाढाची पौर्णिमा. पंढरीच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वारकरी बांधव काला करत होते. आणि इकडे दुपारच्या वेळेला धो 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 पाऊस आला. असं जबरदस्त पाऊस आला. सोसाट्याचा वाळा धो 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 पाऊस आला. आलेला पाऊस गेला. विजांचा कडकडा, ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट. आला 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 आला. 2 दिवस नाही आला ना आजच आला. काय महाराज माझं सौभाग्य म्हणावं का काय म्हणावं. निनगुरला आलो त्या दिवशी पाऊस भयंकर असा. पण त्या मुलांनी असंच मैदान तयार केलं. आज इथं आलो. दिनेश महाराज म्हणले महाराज पाऊस येऊन गेलाय. मला बरं वाटलं. पण मी घरात पाऊल ठेवला आणि इकडे पाऊस सुरू झाला. बरं का महाराज. तुम्ही दिनेश महाराजांना म्हटलं आता सगळ्यांना जाहीर करा जिकडे जिकडे पाऊस नसेल तिकडे महाराजांचा आशीर्वाद घेऊन माझं कीर्तन ठेवा. आला पाऊस तर बरं, नाहीतर खरं. जाऊ दे. मी कशा करता सांगतो ऐका. 12 जुलै 1660 आषाढ
ठरलं असं 2 पालख्या एका वेळेला निघतील, एक पावटी दिंडी दरवाजा ज्याला चोर वाट म्हणतात त्या चोर वाटेनं जाईल, त्याच्यामध्ये राजे बसलेले असतील. दुसरी पालखी राज रस्त्यानं जाईल, त्या पालखीमध्ये प्रति शिवाजी महाराज बसलेले असतील. ही पालखी सिद्धी जोहरच्या दुश्मनाच्या ताब्यामध्ये सापडणार आणि पालखीमध्ये बसणारे प्रति शिवाजी महाराज त्यांना मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तो शोध सुरू झाला. आता प्रति शिवाजी महाराज म्हणून दुसऱ्या पालखीमध्ये कोण बसणार, शोध सुरू झाला. आणि एक दिवस बाजीप्रभू देशपांडे एका तरुणाला घेऊन आले राजांच्या समोर. तो तरुण राजांच्या अंगलटीचा, राजांच्या उंचीचा, राजांच्या चेहऱ्याशी मिळता जुळता, राजांसारख्या दाढी मिशा ठेवलेला, गडावर गडाच्या परिसरामध्ये त्याला पाहिलं की त्या लोक म्हणायची या राजे. त्याला वाटायचं केवढं भाग्य आपण राजाच्या सारखं दिसतो. त्याचं नाव शिवा काशी. आम्ही वारीक करू हजामत वारीक समाजाचा तरणा भांड पोरगा शिवा काशी 30 वर्षाचं वय त्याचं राजांच्या समोर उभा राहिला. आणि बाजीप्रभूंनी सांगितलं राजा दुसऱ्या पालखीत हा शिवाजी कसे. राजाने शिवाकडे पाहिलं आणि राजा बोलता शिवा आम्ही कधीही आमच्या रयतेवर अन्याय करत नाही. आमच्या अंतःकरणाला वेदना होतात शिवा, कधीही आम्ही अन्याय करत नाही. सगळी योजना तुला बाजीप्रभूंनी समजावून सांगितली असेल. हो सांगितली. शिवा पुन्हा एकदा विचार कर, तुझ्यावर अन्याय नाही करायचा, जबरदस्ती नाही करायची, सक्ती नाही करायची. अरे तुला माहिती आहे का ज्या पालखीमध्ये तू प्रति शिवाजी महाराज म्हणून बसून जाशील ती पालखी सिद्धी जोहरच्या तावडीमध्ये सापडेल. आणि माझ्या बाळा, माझ्या वीरा, मृत्यूशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही रे. मृत्यूशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. तसं तो शिवा खेडेगावातला होता. हो त्यानं सगळं ऐकलं आणि तो बोलतो राजे मग आडलंय कुठं. राजे विचार करतात याला कसं सांगावं. तेव्हा राजे बोलतात बेड्या दुसऱ्या पालखीमध्ये बसण्याकरता आमच्यासारखा दिसणारा प्रति शिवाजी हवा. शिवाजी मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही. शिवाला कळालं राजे आपल्याला उद्देशून बोलतायत. आणि बांधवानो शिवानं आपलं मस्तक राजांच्या पायावर घातलं आणि शिवा बोलतो राजे तुमच्या पायाजवळ इमान म्या बसेल दुसऱ्या पालखीत, म्या बसेल दुसऱ्या पालखीत, म्या बसेल दुसऱ्या पालखीत. विमान म्हणजे प्रतिज्ञा. राजे बोलतात शिवा अरे प्रत्यक्ष मृत्यूला सामोरं जातोयच, मृत्यूला सामोरं शिवा बोलतो राजा आता नग म्हणू नका, हो आता नग म्हणू नका, या बसेल दुसऱ्या पालखीत. पण राजा एक प्रार्थना आहे माझी, माझं काय व्हायचं ते होईल मला माहिती आहे. पण राजा मी गेल्यावर फक्त एकदा माझ्या घरी जा. माझी धर्मपत्नी आहे, माझा मुलगा आहे, तिला एकदा भेटावं, एकदा भेटा. राजाने बांधवांनो शिवाला कडकडून मिठी मारली. राजांच्या डोळ्यात तिला अश्रूला वाट मिळाली आणि राजांच्या डोळ्यातले अश्रू शिवाच्या खांद्यावर पडत होते. तसा शिवा मिठीमध्ये असा कासावी. शिवाजी कसं बसं शिवानं सोडून घेतलं. राजांनी आपल्या जे राजे कपडे घेतलं ते शिवाला दिली. एक वस्त्र शिवाच्या अंगावर चढतं. काय अवस्था मानसिक दाखवली. राजांनी जिरोटे पोचलला शिवाच्या डोक्यावर ठेवला. कवड्याची माळ उचलली. राजाने शिवाच्या गळ्यामध्ये घातली आणि राजे बोलतात शिवा
कशावर नाही फसला तरी तो सिद्धी जोहार तो पठाण या कवड्याच्या माळेवर निश्चित फसेल, या कवड्याच्या माळेवर निश्चित फसेल. आणि राजाने आपल्या कानातली कुंडलं काढली बांधली एक शिवाच्या कानामध्ये अडकवलं आणि घट्ट मिठी राजाने शिवा मला मारले. आणि राजे बोलतात, शिवा एवढ्या करताच्या राजेपणाचा तिटकारा येतो, एवढ्या करताच्या राजेपणाचा तिटकारा येतो. प्रसन्न पदांसारखी तुझ्यासारखी अरे अनमोल रत्न खर्ची घालायची, एवढ्या करता या राजेपणाचा तिटकारा येतो. आता शिवा आणखी धीर झाला होता. राजे कशाला रडता माझ्या करता? खरं सांगू का राजा, जाकाचे पोशिंदे तुम्ही, जिजाऊ साहेबांचे सुपुत्र तुम्ही, आई भवानीचे वरद हस्त तुम्ही, 18 पगड जातीचे राजे तुम्ही. राजे केवढं सौभाग्य आहे, केवढं सौभाग्य आहे. मी मृत्यूच्या वाटेवर चालायला जात असताना राजे तुम्ही माझ्या करता रडताय. राजे तुम्ही माझ्या करता रडताय. सोनं झालं या देहाचं, सोनं झालं माझ्या जीवनाचं, सोनं झालं. पांडवांना पालख्या निघाल्या. पुढचा प्रसंग फार मोठा आहे. प्रतिज्ञा सांगतो मी, शिवानं प्रतिज्ञा केली राजांच्या पायाजवळ, तुमच्या पायाजवळ विमान करतो, प्रतिज्ञा करतो, म्या बसेल दुसऱ्या पालखीत, म्या बसेल दुसऱ्या पालखीत. शेवटी सिद्धी जोहारच्या ताब्यामध्ये शिवा काशीत शिवाजी राजे म्हणून गेले, पण मृत्यूला सामोरं जावं लागलं. अशा अनेक ते स्वराज्य 18 पकड जातीचं, ते स्वराज्य माय बहिणीच्या रक्षणाचं, ते स्वराज्य मातृभूमीच्या स्वातंत्र्याचं, ते स्वराज्य देव धर्माचं स्वराज्य झालं. म्हणून जगाच्या पाठीवर असा दुसरा कुठलाही राजा झालेला घेईन मी जन्म यासाठी, घेईन मी जन्म यासाठी तुझे चरण